नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 262 ते 272 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय आपल्या सर्वांना साक्षात शब्द ब्रह्माच्या साह्याने एका योग्याचं दर्शनच घडवतायत. कुंडलिनी शक्तीचा जो योगातला मार्ग, त्या मार्गावरनं वाटचाल करत असताना योग्याच्या शरीरामध्ये घडणारे जे बदल आहेत, त्या बदलांचं दैवी वर्णन माऊली आपल्या समोर करतायत आणि आपल्या सर्वांसमोर एका योग्याला साक्षात साकारलेलं आहे. त्याचा अनुभवच आपण आपल्या अंतःकरणात ह्या वर्णनातून घेतोय. ज्ञानोबाराय म्हणतात, कनकद्रुमाच्या पालवी रत्न कळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. अर्थात कनकद्रुमाच्या म्हणजे जणू काही सोन्याच्या वृक्षाच्या पालवीला रत्नांचीच कळिका यावी, रत्नांच्या कळ्या त्याचीच पालवी सोन्याच्या झाडावर यावी, तशी ह्या योग्याची नख त्याप्रमाणे प्रगट होतात. जणू काही जुनी नख जाऊन नवीन नखांची जी पालवी दिसते, ती ह्या सोन्याच्या वृक्षावर आलेल्या रत्नांच्या कळ्यांसारखी दिसते. दातही आन होती परी अपाडे साने जती, जैशी दुबाही बैसे पांती हिरे यांची. दातांचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. ते म्हणतात, ह्या योग्याला दात सुद्धा नवे येतात आणि त्या दातांचा जो बारीकपणा आहे, त्याचं वर्णन कुठल्याही दातांशी तुलना करता येऊ शकत नाही. असे ते बारीक नाजूक असतात. परंतु योग्याच्या या दातांकडे बघितलं की असं वाटतं की जणू काही त्याच्या मुखामध्ये दोन्ही बाजूला हिरेच बसवलेले आहेत, हिऱ्यांच्या पंक्ती बसलेल्या आहेत, असंच जणू काही वाटतं. माणी कुलियांचिया कणिया सावियाची अणुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया. रोमांच अर्थात आपल्या शरीरावरची अत्यंत सूक्ष्म अग्र, जेव्हा रोमांच उठल्यावर शरीरावरती उमटलेली अग्र दिसतात, त्याचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, ते अग्र म्हणजे जणू काही अणुसमान, कारण ते अत्यंत लहान असतात, सूक्ष्म असतात. पण ते अग्र कसे दिसतात तर माणकांचे अत्यंत लहान तुकडे बसवलेत की काय अंगावर, ह्याप्रमाणे ते शरीरावरचे रोमांच उठून दिसतात. असं एखाद्या योग्याचं वर्णन ज्ञानोबारायच करू जाणोत. कर चरण तळे जैशी का रातोत्पले, पाखाळीव होती डोळे काय सांगो. ज्ञानोबाराय म्हणतात, हातांचे तळवे, पायांचे तळवे अहो अत्यंत मुलायम आणि सुंदर तांबड्या कमळासारखे दिसतात. आणि ह्या योग्याच्या डोळ्यांबद्दल काय सांगू, ते तर तेजस्वी, अत्यंत तेजस्वीपणाची मूर्तिमंत रूपच असतात. असं त्या डोळ्यांचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. निडाराचे नि कोंदाटे मोतिये नावरती संपुटे, मग शिवणी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. योग्याचे डोळे मात्र विलक्षणच असतात. त्याचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे 2 पाकळ्यांमध्ये मोती प्रगट होतो आणि जेव्हा मोती तयार होतो त्यावेळी अलगदपणे त्या 2 पाकळ्या उमलतात,
विलग होतात. त्याचप्रमाणे ह्या योग्याचे जे डोळे असतात जणू खालची आणि वरची पापणी विलग झालेली असते, थोडीशी उमललेली असते आणि त्याच्यातून तेवढीच त्याची दृष्टी बाहेर प्रगट होत असते. तैशी पातियांची कवळीये न समाये, देठी जाकळोनी निघो पाहे. त्याप्रमाणेच दोन पापण्यांच्या मिठीमध्ये असलेली ती दृष्टी त्या ठिकाणी आता राहू शकत नाही. त्या दोन पापण्यांची कमलदले उमलतात आणि त्यातून त्या योग्याची दृष्टी बाहेर विशाल होऊ बघते. दिठी जाकळोनी निघो पाहे, आधिलीची परी होये गगना कवळीती. ती दृष्टी अर्धोन्मिलित असते, अर्धवटच डोळे उघडलेले असतात, परंतु तेवढ्यात सुद्धा त्या डोळ्यांनी गगनाला मिठी मारलेली असते. आईके देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूचे, जे आपा आणि पृथ्वीचे अंश नाही. तेज तत्वामुळे योग्याचा देह सोन्यासारखा दिसतो, जणू काही सोनेरी कांतीच, आणि त्याचबरोबर वायूसारखा अत्यंत हलका असतो. कारण का तर योगाभ्यासातून दोन तत्व, पृथ्वी आणि जलतत्व त्याच्या शरीरातून नाहीसे झालेले असतात. अर्थात पृथ्वी आणि जलतत्वाच्या अस्तित्वामुळे येणारा जो जडपणा असतो, तो जडपणा त्याच्या देहातनं नाहीसा झालेला असतो. असा तो अगदी हलका फुलका देह होतो. हा जो योगाभ्यास घडतो त्याच्यातून काही शक्ती योग्यामध्ये प्रकट होतात. त्या शक्तींचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, मग समुद्रा पैलाडी देखे, स्वर्गींचा आलोचू ऐके, आणि मनोगत ओळखे मुंगियेचे. या योग्याच्या ठिकाणी असं सामर्थ्य प्रगट होतं की मग समुद्रा पैलाडी देखे, समुद्राच्या पलीकडचं तो बघू शकतो आणि आहे त्या ठिकाणाहूनच स्वर्गींचा आलोचू ऐके, स्वर्गामधलं संगीत ऐकू शकतो. मनोगत ओळखे मुंगियेचे, आणि त्याच्यातलं आलेलं जे सूक्ष्मत्व आहे त्या वायुतत्वासारखं, त्यामुळे त्याच्या मनाला सुद्धा जो सूक्ष्मपणा आलेला असतो, त्यामुळे तो मुंगीच्या मनातलंही ओळखू शकतो. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. अशा प्रकारे योग्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या अनेक सिद्धी प्रगट होतात. जणू काही वायुरूपी घोड्यावरच स्वार होतो आणि तो सगळीकडे भ्रमण करू शकतो. योग्याला वाऱ्यासारखी गती मिळते. जणू काही तो पाण्यावर चालतो, समुद्रावर चालतो, पण त्याच्या पायाला पाणी लागत नाही. अशा सिद्धी ह्या योग्याला प्राप्त होतात, त्याच्या ठिकाणी प्रगट होतात. ऐके प्राणाचा हातू धरुनी, गगनाची पाऊटी करुनी, मध्यमेचेनी दादराहुनी हृदया आली. आणि हे सगळं योग्याच्या ठिकाणी घडतं ते अर्थात साक्षात त्या कुंडलिनी शक्तीमुळे. हे सर्व घडत असताना ही कुंडलिनी माता कुठे, त्याबद्दल ज्ञानोबाराय सांगतात. ते म्हणतात, आईके प्राणाचा हातू धरुनी. ह्या कुंडलिनी मातेने प्राणाचा हात हातात घेतलाय, तो धरलाय आणि तो हात धरून ती चालतीये. कुठं चालतीये
गगनाची पावटी करुनी. जणू काही गगनाच्याच पायऱ्या तिने बनवल्या आहेत आणि त्या पायऱ्यांवरनं ती चालते. गगनरूपी पायऱ्यांवरनं चालते. अर्थात आपल्या शरीरामध्ये असलेली वेगवेगळ्या ठिकाणी जी आकाश तत्व आहेत, ती आकाश तत्व पार करत ही कुंडलिनी माता पुढे जाते. आणि तिचा पुढे जायचा जो मार्ग आहे तो कुठून आहे तर मध्यमेचे नि दादराहुनी. मध्यमा नाडी जी आहे तिच्या द्वारातून, त्यातून ती प्रवेश करून हा मार्गक्रमण करते. मध्यमा अर्थात सुषुम्ना नाडी. आणि हा प्रवास करत ती आता हृदयापर्यंत आलेली आहे, हृदयाकाशामध्ये आलेली आहे. त्या शक्तीचं वर्णन करताना ज्ञानोबा आता म्हणतात, ते कुंडलिनी जगदंबा. ते कुंडलिनी जगदंबा. ही ती कुंडलिनी माता, हीच ती साक्षात जगदंबा. या जगाची माता, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. आणि एवढंच नाही तर हीच ती जगदंबा जी चैतन्य रूपी राजाची, चक्रवर्तीची शोभा आहे. हीच ती कुंडलिनी माता, तीच ती जगदंबा आणि हीच ती चैतन्य रूपी चक्रवर्तीची शोभा. आणि जिया विश्वबीजाचिया कोंभा सावली केली. आणि तिनेच या जगाला जन्माला घातलेलं आहे. हे जग म्हणजे तिचं बाळ आहे. त्या विश्वबीजाचिया कोंभा सावली केली. आणि ह्या जगदंबेनेच ह्या विश्वरूपी बीजाच्या अंकुरावर सावली धरलेली आहे. हे बहारदार वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.